So in these properties, the first property of definite integral is integral a to b f of x dx equal to minus integral b to a f of x dx. जर आपण इंटिग्रेशनचे लिमिट्स अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज केले तर ते इंटिग्रेशनचं साइन चेंज होतं. सेकंड प्रॉपर्टी इंटिग्रल a to b f of x dx is equal to integral a to b f of t dt. म्हणजे आपण इथे आता लिमिट सेम आहे, फंक्शन पण सेम आहे f, फक्त जो फंक्शनचा व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू चा, तो फंक्शनचा व्हेरिएबल आपण चेंज करू शकतो, रिप्लेस करू शकतो. दिस इज रिप्लेसमेंट प्रॉपर्टी, नॉट सबस्टिट्यूशन. एक्सच्या जागी टी किंवा टीच्या जागी एक्स आपण रिप्लेस केला तरी पण त्या डेफिनाइट इंटिग्रलची व्हॅल्यू बदलत नाही, हे या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. ओके. इंटिग्रल a to b f of x dx is equal to integral a to b f of t dt. ओके. लिमिटिंग व्हॅल्यूज त्याच आहेत, फंक्शन तेच आहे, फक्त व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी टी, टीच्या ऐवजी एक्स आपण रिप्लेस करू शकतो. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे इंटिग्रल a to b f of x dx equal to integral a to c f of x dx plus integral c to b f of x dx, where a less than c less than b. म्हणजे a to b ही एक इंटरवल आहे, a to b ही एक इंटरवल आहे, त्या इंटरवल मध्ये कुठेतरी c हा एक एलिमेंट आहे. अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी आपण a to b ही पूर्ण इंटरवल वेगवेगळ्या सब इंटरवल मध्ये डिवाइड करू शकतो या प्रकारे. म्हणजे a to c, c to b. म्हणजे समजा आपल्याला 1 पासून 10 पर्यंत जायचंय, 1 to 10 ला आपण 1 to 5 आणि 5 to 10 असे जाऊ शकतो, किंवा इवन 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9 असंही जाऊ शकतो. ॲज पर रिक्वायरमेंट, आवश्यकतेनुसार आपण दिलेल्या इंटरवलला डिफरंट सब इंटरवल्समध्ये डिव्हाइड करू शकतो, असं या थर्ड प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. वी कॅन डिव्हाइड द गिव्हन इंटरवल इंटू डिफरंट सब इंटरवल्स. ओके. त्यानंतर हे तीन प्रॉपर्टीज आपल्याला ऑन द वे ॲज ए स्टेप्स म्हणून यूज करावं लागतात डिफरंट एक्झाम्पल्समध्ये. ॲक्च्युअल एक्झाम्पलचे टाईप्स 4, 5 अँड 6 प्रॉपर्टी याच्यावर डिपेंड आहेत. यातली फोर्थ प्रॉपर्टी काय असते, दॅट इज इंटिग्रल 0 to a f of x dx equal to integral 0 to a f of a minus x into dx. Integral 0 to a f of x dx equal to integral 0 to a f of
ए मायनस एक्स इंटू डी एक्स. म्हणजे या प्रॉपर्टीनुसार 0 to a असे जर लिमिट्स असतील, म्हणजे लोअर लिमिट 0, तर आपण त्या फंक्शनमध्ये डायरेक्ट एक्सच्या जागी अप्पर लिमिट मायनस एक्स म्हणजे ए मायनस एक्स लिहू शकतो. त्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी अप्पर लिमिट मायनस एक्स लिहू शकतो. त्यानं त्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होत नाही, असं या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. ओके, यूज कशी करायची एक्झाम्पल्समध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट वन, फिफ्थ प्रॉपर्टी इज इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, a to b f of x dx equal to integral a to b f of a plus b minus x into dx. Similar to fourth, जर लोअर लिमिट 0 नसेल, a to b f of x dx असेल, तर आपण त्या फंक्शनमध्ये, फंक्शन तेच राहणार, फंक्शनमध्ये चेंज नाही करायचं आहे. त्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी आपण लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स रिप्लेस करू शकतो. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स, दॅट इज द फिफ्थ प्रॉपर्टी. या 5 प्रॉपर्टी आपण फर्स्ट सेक्शनमध्ये विचारात घेतल्या, यांच्या प्रूफ पण पाहिल्या. यातल्या 4 आणि 5 यांचे डेरिव्हेशन सिमिलर आहेत, ज्याच्यामध्ये या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्रॉपर्टीचा यूज पण केला. सिमिलर टू दॅट 4 and 5, प्रॉपर्टी नंबर 6 प्रॉपर्टी ही यासारखीच आहे, मायनर चेंज यामध्ये. ही प्रॉपर्टी कशी आहे लक्षात घ्या. इंटिग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आता पहा, डेफिनाइट इंटिग्रेशन मधला प्रॉपर्टीवरचं एक्झाम्पल जर आयडेंटिफाय झालं, तर त्या एक्झाम्पलला सॉल्व करण्याची जी प्रोसेस आहे, मेथड आहे, त्यासाठी नेमकी कुठली प्रॉपर्टी वापरायची याच्यात काही कन्फ्युजन जास्त होत नाही. कारण याचे जे लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत त्याच्यातच हिंट आहे. पहिल्या 3 प्रॉपर्टी तर एक्झाम्पलचा टाईप डिसाईड करत नाहीत, त्यामध्ये आधीमध्ये कुठेतरी वापरायचे असतात. एखाद्या वेळी थर्ड प्रॉपर्टी आपल्याला स्प्लिट करण्यासाठी वापरता येते, पण ॲक्च्युअल त्या एक्झाम्पलचा जो फ्लो आहे, वर्किंग फ्लो आहे, तो डिपेंड आहे 4, 5, 6 या 3 टाईप्सवर. आणि तो आयडेंटिफाय होणं डिफिकल्ट नाही आहे. फोर्थ प्रॉपर्टीसाठी लिमिटिंग व्हॅल्यू 0 to a, फिफ्थसाठी a to b आहे, आणि 6 साठी मायनस ए टू प्लस ए. लिमिट पाहिले की लक्षात येतं की इथं आपल्याला प्रॉपर्टीचा विचार करता येऊ शकतो. लिमिटिंग व्हॅल्यू पाहिलं की, म्हणजे -3 to +3, -1 to +1, -π/2 to +π/2, अशा प्रकारे लिमिटिंग व्हॅल्यू दिसल्या की आपण विचार करायला पाहिजे या 6th प्रॉपर्टीचा. मग ही 6th प्रॉपर्टी काय? इंटिग्रल -a to +a f of x dx is equal to 2 times 0 to a, 2 times 0 to a f of x dx, 2 times 0 to a f of x dx, but not always. It is when f of x is even function. f of x हे जर इव्हन फंक्शन असलं तरच त्याची व्हॅल्यू एवढी येते, 2 times 0 to a f of x dx. व्हेरॅज तो f of x जर ऑड असला, इक्वल टू 0,
म्हणजे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 येते व्हेन एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. एफ ऑफ एक्स हे जर ऑड फंक्शन असलं तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 येते. एफ ऑफ एक्स जर इव्हन फंक्शन असेल तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू एवढी येते 2 टाइम्स 0 to a. म्हणजे फक्त लिमिट बदलतात. -a to +a ऐवजी 0 to a येतो. त्यामुळे इंटिग्रेशन तर सॉल्व्ह करावंच लागतं फंक्शन जर इव्हन असेल तर. फंक्शन जर ऑड असेल तर मात्र याची डायरेक्ट व्हॅल्यू आपण 0 लिहू शकतो. म्हणजे ही प्रॉपर्टी वापरत असताना खरा फायदा कधी आहे, फंक्शन ऑड असेल तर. फंक्शन जर ऑड असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू 0 लिहिता येते. पण जर फंक्शन ऑड नसेल तर मात्र आपल्याला चेक करावं लागेल ते फंक्शन इव्हन आहे का. जर इव्हन असेल तर ही व्हॅल्यू. आता आपण म्हणणार ऑड नसलं की इव्हन असणारच की, किंवा इव्हन नसलं की ऑड असणारच. हे फंक्शन इव्हन किंवा ऑड असावंच असं काहीही कंपल्सरी नसतं. एखाद्या वेळी असं फंक्शन पण असू शकतं की जे इव्हन पण नाहीये आणि ऑड पण नाहीये. अशा सिच्युएशनला आपल्याला याचा काही उपयोग नाही राईट साईडचा, डायरेक्ट हेच इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करावं लागतं. ओके, आता हे प्रॉपर्टीची प्रूफ पाहण्यापूर्वी आपल्याला आधी इव्हन फंक्शन म्हणजे काय आणि ऑड फंक्शन म्हणजे काय हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. डू यू नो व्हॉट इज इव्हन फंक्शन? व्हॉट इज मीन बाय इव्हन फंक्शन? व्हॉट इज मीन बाय ऑड फंक्शन? माहिती आहे? येस. If for a function f of minus x is equal to f of x, एखाद्या फंक्शन मध्ये जर आपण एक्सच्या जागी -x टाकला, एखाद्या फंक्शन मध्ये जर आपण एक्सच्या जागी -x टाकला आणि तरीही त्या फंक्शनची व्हॅल्यू बदलली नाही तर त्या फंक्शनला म्हणायचं इव्हन फंक्शन. देन इट इज कॉल्ड इव्हन फंक्शन. f of -x equal to f of x असेल देन इट इज कॉल्ड इव्हन फंक्शन. फॉर एक्झाम्पल, f of x इज इक्वल टू जर cos x असेल, f of x इज इक्वल टू cos x आहे, मग f of -x इक्वल टू काय येणार? cos of -x. f of x या फंक्शन मध्ये आपण x च्या जागी -x रिप्लेस केला. इकडे x च्या जागी -x टाकला, इकडे x च्या जागी -x टाकला. पण cos ऑफ -θ काय असतो? cos θ. म्हणजे इक्वल टू आला cos x आणि cos x म्हणजेच f of x. याचा अर्थ f of -x इज इक्वल टू f of x आला. म्हणजेच हे फंक्शन कसं आहे? इव्हन फंक्शन आहे. इव्हन आणि ऑड इथं इंडेक्सवर डिपेंड नाहीये किंवा त्या नंबरवर डिपेंड नाहीये, त्या फंक्शनच्या या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. त्यानंतर सपोज हे फंक्शन आहे एक f of x इज इक्वल टू x² -8. f of -x काय होणार? एक्सच्या जागी आपण फक्त -x टाकणार, -x² -8.
मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि पुढं -8 तसाच, बरोबर. म्हणजे परत हेच ओरिजिनल फंक्शन तयार झालं. याचा अर्थ हे फंक्शन इव्हन फंक्शन आहे, बरोबर आहे. एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स येतो, म्हणजेच x² -8 हे फंक्शन इव्हन फंक्शन झालं. त्यानंतर नेक्स्ट टू इट ऑड फंक्शन म्हणजे काय बघा. फंक्शन इव्हन नसलं की ते ऑड असतं असं नाही, हे आधी लक्षात घ्या. आपल्या इंटिजर्समध्ये आपल्याला माहित आहे एखादा नंबर जर इव्हन नसला की तो ऑड असतो आणि ऑड नसला की इव्हन असतो. ते लॉजिक इथं वापरायचं नाही. म्हणजे ऑड फंक्शनसाठी काय कंडिशन आहे, इफ एफ ऑफ -x इज इक्वल टू -f ऑफ x जर आलं, म्हणजे त्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी -x टाकला आणि फंक्शनची व्हॅल्यू बदलली नाही तर इव्हन फंक्शन. पण एक्सच्या जागी -x टाकल्यामुळं फंक्शनच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज झालं, फंक्शन पूर्ण नाही बदललं, फंक्शनच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज झालं, तर त्या फंक्शनला आपण म्हणणार ऑड फंक्शन. देन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ऑड फंक्शन. फॉर एग्जाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे साइन एक्स. एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स आपण घेतला, देन एफ ऑफ -x, एफ ऑफ -x इक्वल टू होणार साइन ऑफ -x. साइन ऑफ -θ काय असतो, मायनस साइन थीटा. साइन ऑफ -θ म्हणजे मायनस साइन थीटा, मायनस तसाच बाजूला राहील आणि साइन एक्सच्या जागी आपण काय लिहिणार, एफ ऑफ एक्स लिहिणार, बरोबर आहे. मायनस तसाच हा बाजूला ठेवला आपण आणि साइन एक्सच्या जागी लिहिला एफ ऑफ एक्स. Then consider now the function is suppose f of x equal to x cube. मग f of -x काय होईल, f of -x -x चा ब्रॅकेट क्यूब, -x चा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच -x क्यूब, त्यात मायनस बाजूला ठेवला आणि x क्यूब म्हणजेच कोण आहे, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आला. सो द फंक्शन इज ऑड फंक्शन. ओके. पण समजा इन केस फंक्शन या प्रकारे आहे, आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज एक्स क्यूब -8 है, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब -8 है. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर एक्स क्यूब -8 असेल
then f of minus x is equal to what? F of minus x is equal to एक्सच्या जागी मायनस एक्स टाकणार आपण. मायनस एक्सचा क्यूब मायनस 8. मायनस एक्सचा क्यूब किती? मायनस एक्स क्यूब मायनस 8. आता इथे असं करता येईल का की हा मायनस जो आहे पहिला तो बाजूला ठेवला आणि एक्स क्यूब मायनस 8च्या जागी एफ ऑफ एक्स टाकला? चालेल का असं? चालेल? कारण हा जो मायनस आहे तो बाजूला ठेवून फक्त एवढ्याच टर्मला आपण एफ ऑफ एक्स नाही लिहू शकत. एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स क्यूब मायनस 8 आहे. पण आपल्याला जर तो मायनस बाजूला काढला तर तो कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील एक्स क्यूब प्लस 8. आणि ही व्हॅल्यू तर एफ ऑफ एक्सची नाही आहे. मग आता इथे बघा एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पण नाही आलं आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स पण नाही आलं. म्हणजे हे फंक्शन इव्हन पण नाहीये आणि ऑड पण नाहीये. म्हणून जे म्हटलं होतं मगाशी की फंक्शन इव्हन असलं की ऑड असावंच लागतं आणि ऑड असेल तर इव्हन असतंच, असं नाही याच्यामध्ये. सो दिस इज नायदर इव्हन नॉर ऑड. हे फंक्शन इव्हन फंक्शन पण नाहीये आणि ऑड फंक्शन पण नाही. ओके, हे अगोदर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे रिगार्डिंग इव्हन फंक्शन अँड ऑड फंक्शन. आणि मग याच्यावरून आपण प्रॉपर्टीजचे डेरिव्हेशन आता पाहणार आहोत. बिफोर दॅट डेरिव्हेशन, नोट डाऊन दिस. आता प्रॉपर्टी कशी आहे? इंटिग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स ही लेफ्ट साईड आहे. आधी आपण लेफ्ट हँड साईड त्याची घेऊ, त्याला इंटिग्रल कन्सिडर करू. इंटिग्रल मायनस ए टू प्लस ए f of x into dx. Minus a to plus a f of x dx. First of all आपल्याला 0 to a असं लिमिट पाहिजे. थर्ड प्रॉपर्टी नुसार मायनस ए आणि ए या दोन्हीच्या मध्ये 0 हा एलिमेंट तर कन्फर्म येणार, बरोबर आहे. मायनस ए आणि ए च्या मध्ये 0 हा एलिमेंट कन्फर्म येणार. मग -3 टू +3 असेल, -5 टू +5 असेल, -5/2 टू +5/2 असेल, वॉटेवर. म्हणजे -a टू +a या इंटरवलमध्ये 0 हा एक एलिमेंट असेल. आणि त्यामुळं यात थर्ड प्रॉपर्टीनुसार आपण ही इंटरवल डिव्हाइड करू शकतो सब इंटरवल्समध्ये. -a टू a f of x dx यालाच आपण -a टू 0 f of x dx प्लस 0 टू a
एफ ऑफ एक्स डी एक्स असं लिहू शकतो. ओके, मायनस ए टू 0 आणि 0 टू ए या प्रकारे सब इंटरवलमध्ये आपण डिवाइड करू शकतो. त्यानंतर आपल्याला जी राईट साईड आहे त्याच्यामध्ये 0 टू ए एफ ऑफ एक्स आहे, त्यामुळे यात आपल्याला काही बदल करायचा नाही आहे. आपल्याला मॉडिफाय करायची ती फक्त ही पहिली टर्म. आता ही पहिली टर्म ही मॉडिफाय करत असताना मायनस ए टू 0 आहे आणि आपल्याला 0 टू ए पाहिजे. हिंट आपला प्रत्येक स्टेपला मिळत जाते की नेमकं काय करायचं आहे. आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी आहे इवन आणि ऑड फंक्शन रिलेटेड. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स अशी टर्म क्रिएट व्हायला पाहिजे. यासाठी आपण काय करू, सबस्टिट्यूशन करू. एक पुट एक्स इज इक्वल टू मायनस टी इन फर्स्ट इंटिग्रल ओनली. फक्त फर्स्ट इंटिग्रल मध्ये आपण सबस्टिट्यूशन करणार आहेत. कुठलं सबस्टिट्यूशन करणार आहेत? एक्स इज इक्वल टू मायनस टी असं सबस्टिट्यूशन करणार आहेत पहिल्या इंटिग्रलमध्ये. एक्स इज इक्वल टू मायनस टी म्हणजे डी एक्स इज इक्वल टू काय येतो? मायनस डी टी. आता डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन करताना लिमिटिंग व्हॅल्यू पण बदलतात. व्हेन लोअर लिमिट काय? मायनस ए. व्हेन एक्स इज इक्वल टू मायनस ए टी इक्वल टू वॉट? एक्स इक्वल टू जर मायनस ए असेल तर टी इक्वल टू काय असेल? एक्सच्या जागी मायनस ए टाका. एक्सच्या जागी मायनस ए टाकला तर मायनस टी इज इक्वल टू मायनस ए म्हणजे टी इक्वल टू ए येणार. बरोबर. देन व्हेन एक्स इक्वल टू 0 अप्पर लिमिट 0 आहे, टी इक्वल टू 0 होईल. एक्सच्या जागी जर 0 टाकला तर टी इक्वल टू 0 येणार. म्हणजेच यामध्ये इंटिग्रल काय होईल मग? आता इंटिग्रल मायनस ए टू 0 ऐवजी ए टू 0 येणार. ए टू 0 एफ ऑफ एक्सच्या जागी आपण सबस्टिट्यूशन केलंय मायनस टी. डी एक्स म्हणजे येतो मायनस डी टी प्लस सेकंड इंटिग्रलमध्ये काही चेंज करायचं नाही आपल्याला. सेकंड इंटिग्रल ॲज इट इज आहे. 0 टू ए एफ ऑफ एक्स टी एक्स. सेकंड इंटिग्रल ॲज इट इज इक्वल टू. आता इथे पुन्हा प्रॉपर्टीजचा यूज बघा कसा येतो. फर्स्ट प्रॉपर्टीनुसार हा जो मायनस डी टी आहे त्याचा मायनस बाहेर येणार आहे, पण हा जो मायनस टी आहे त्याचा मायनस बाहेर येणार नाही आहे. तो फंक्शनमध्ये असणार आहे एफ ऑफ मायनस एक्स. पण डी टीचा जो मायनस आहे तो बाहेर आहे, तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. आणि मग फर्स्ट प्रॉपर्टीनुसार लिमिट जर इंटरचेंज केले तर त्या मायनसचा प्लस होऊन जाईल. बरोबर आहे. लिमिट्स इंटरचेंज केले तर मायनसचा प्लस होऊन जाईल. म्हणजेच इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ मायनस टी तसाच. आणि ह्या डी टीचा जो मायनस आहे तो मायनस फक्त कॅन्सल होईल
इंटू डी टी प्लस 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे इथे आपण थर्ड प्रॉपर्टी यूज केली स्प्लिट करायला पहिल्या स्टेपला. त्यानंतर आता इथे आपण प्रॉपर्टी वापरली फर्स्ट लिमिट इंटरचेंजची. ए टू 0 ऐवजी 0 टू ए जर लिहिला तर साईन चेंज होतं. हे डी टीचं जे मायनस आहे ते बाहेर येणार होतं, ते आपण डायरेक्ट इलिमिनेट करून टाकलं लिमिट इंटरचेंज करून. आणि आता आपण सेकंड प्रॉपर्टीचा वापर करणार आहेत व्हेरिएबल रिप्लेसमेंटचा. व्हेरिएबल आपण रिप्लेस करणार आहेत, सबस्टिट्यूशन नाही. सबस्टिट्यूशनचं काम झालं. व्हेरिएबल रिप्लेसमेंटची प्रॉपर्टी काय? डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये व्हेरिएबल टी असला काय, एक्स असला काय, झेड असला काय, वाय असला काय, कुणी असला काय, काही फरक पडत नाही. कारण फायनल आन्सर हे नेहमी त्याच्या अप्पर लिमिट लोअर लिमिटच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं फंक्शनचा व्हेरिएबल कुणी असू देत काही फरक पडत नाही. म्हणजे आपण आता ह्या टीच्या जागी एक्स आणि डी टीच्या जागी डी एक्स असं रिप्लेस करू शकतो सेकंड प्रॉपर्टीनुसार. आणि मग त्यावरून इंटिग्रलची व्हॅल्यू येणार इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स इंटू डी एक्स प्लस सेकंडला तर आपण काहीच केलं नाही, सेकंड इंटिग्रल ॲज इट इजच ठेवलं आहे. लेट दिस इज इक्वेशन 1. फर्स्ट इंटिग्रेशनमध्ये आपण व्हेरिएबल रिप्लेसमेंटची प्रॉपर्टी यूज केली. ओके. आता यामध्ये एफ ऑफ मायनस एक्स साठी आपल्याला कंडिशन्स यूज करायचे आहेत. या कंडिशन्स कशा? इफ फर्स्ट कंडिशन f of x is even function. F of x is even function. That is f of x जर even असेल तर f of minus x ची व्हॅल्यू काय असणार? f of x असणार. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 इंटिग्रल काय येईल? 0 टू a f of minus x, f of minus x म्हणजेच f of x into dx plus second integral as it is 0 to a f of x dx. 0 to a f of x dx, 0 to a f of x dx दोन्ही सेम आहेत. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 2 times 0 to a f of x dx. पण हे कधी? f of x हे इव्हन असताना. सिमिलर टू दॅट सेकंड कंडिशन, इफ f of x is ऑड फंक्शन. f of x जर ऑड फंक्शन असेल म्हणजेच f of minus x is equal to minus f of x असेल. f of minus x is equal to जर minus f of x असेल, अगेन फ्रॉम इक्वेशन 1 काय होईल? इंटिग्रल इक्वेशन 1 नुसार
एफ ऑफ मायनस एक्सच्या जागी मायनस एफ ऑफ एक्स लिहिला, तो मायनस बाहेर येऊ शकतो आता. म्हणजे मायनस इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. दोन्ही इंटिग्रल सारखेत, एक मायनस एक प्लस, व्हॅल्यू 0 होऊन जाईल. किंवा आपण असंही करू शकलो असतो की ह्या दोघांचे लिमिट सेम आहेत, त्यांना आधीच कंबाईन करून ठेवा आणि मग एफ ऑफ एक्सच्या जागी एफ ऑफ मायनस एक्सच्या जागी मायनस एफ ऑफ एक्स लिहा. पहिल्या ठिकाणी 2 टाइम्स येणार, दुसऱ्या ठिकाणी 0 येणार. लाईकवाईज आपण इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन याच्यासाठी या इंटिग्रलची व्हॅल्यू लिहू शकतो. ओके, टेक डाऊन दिस डेरिवेशन.